अभी इम्तिहान बाकी है, नीट मधून हुकला तर आपल्या मायबापाची परिस्थिती बदलण्यासाठी अनेक एग्जाम आहेत. म्हणून एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, कई हार बाकी है, कई जीत बाकी है. कई हार बाकी है, कई जीत बाकी है. मेरे जिंदगी का कई सार बाकी है. यहां से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. म्हणून लय मोठ्या गोष्टी आहेत आणि ते आपल्याला साध्य करायच्या. ते करत असताना आपल्याला गरिबी जपायची आहे आणि गरिबीचा सन्मान करायचा आहे. इथं बसलेल्या तमाम पालकांना, ज्या महापुरुषांमुळं या महाराष्ट्रात आपण मोकळा श्वास घेतो. अलीकडे वातावरण एवढं चिघळलेलं आहे की एकाच्या बाजूला आपण बसल्यावर त्याच्यात पाहिलं नेमकं हे कोणत्या जातीचं आहे, इथं काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही. म्हणजे चष्म्याच्या आतून आपण पुढच्याची जात पाहिलो. कारण या देशाची शोकांतिका आहे, धर्मात जात आहे, जातीत जात आहे, म्हणून कदाचित माझा भारत आज मातीत जात आहे. त्या जातीपातीचं राजकारण न करता आपल्याला मानवता नावाचा गुणधर्म दिसावा आणि ते राजकारण जर एकदा या 11वी-12वीच्या लेकरात घुसलं तर मात्र वातावरण फार विस्कळीत आहे. पण आबासारखी काही लोक आहेत की बाबा या गोरगरीब लेकरांना कुठतरी धक्का देता येईल, कुठंतरी प्रेरणा देता येईल आणि या लेकरांना कुठतरी सावरता येईल. म्हणून एक छानसा विनोद सांगतो. एक गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असती. असं समजा, कारण सुंदर म्हणलं की इशेच खलास याचा. याच्यापैकी 10वीला असणारे हातवर करा, 10वीची परीक्षा देणारे, 10वीची परीक्षा देणारे, परीक्षा दिली, पास झाले असे किती जण आहेत 10वीचे? 12वी, एवढ्यांपैकी इंस्टाग्रामवर अकाउंट असणारे हातवर करा. तुम्हाला नाही, तुमच्या मायबापाला हाणायला पाहिजे. 10वीला मोबाईलचं काय काम आहे? तुला राष्ट्रपतीचा फोन येणार आहे ना, पंढरपूर मधला PI तुला कॉल करणार आहे, काम काय आहे तुला? मग मारायला कोणाला पाहिजे? माय बापाला. मी आवर्जून काय सांगितलं की आबांनी हा कार्यक्रम का ठेवला? एक गाव असते, एका गावामध्ये सुंदर मुलगी असते, मुलीचा बाप लय हुशार असते. आता गावामध्ये सुंदर मुलगी आहे, मुलीचा बाप हुशार असतो. मुलीचा बाप ठरवतोय आपण एक काम करू, म्हणले पोरीच्या लग्नाचा पण ठेवू. आता पण म्हणजे काय? शर्यत. मग काय पण ठेवायचं म्हणले तर मग मुलीच्या बापाने एक अक्कल लढवली. त्याला काय केलं, गावामध्ये 20 फुटाचा एक हौद बांधला, त्या हौदामध्ये पाणी टाकलं आणि अशी शर्यत लिहिली की जो कोणी हे हौद पळून बाहेर जाईल